नमस्कार. आज आपण अशाच एका क्रीडा स्पर्धेच्या संदर्भात माहिती पाहणार आहोत. त्यामुळे चॅनलला पहिल्यांदाच आला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा. ऐकून असेच क्रीडा स्पर्धेसंदर्भात महत्त्वाचे अपडेट आणि सध्या T20 विश्वचषक महिला विश्वकरंडक या स्पर्धेसंदर्भात महत्त्वाचे अपडेट, भारताचे विजय तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळेल. व्हिडिओचा मुख्य विषय हा आहे की भारतीय महिलांची विजयी मोहीम कायम, नेदरलँड विरुद्ध भारताचा सलग दुसरा विजय हा आजच्या व्हिडिओचा मुख्य विषय. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. चॅनलला पहिल्यांदाच आला असाल चॅनल सबस्क्राईब करा. चला तुम्ही जास्त वेळ न घालता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. भारतीय महिलांची विजयी मोहीम कायम, नेदरलँड विरुद्ध मिळवला दुसरा विजय. नेमका विजय कसा मिळवला हे आपण आता जाणून घेऊयात सामन्याचे विश्लेषणाच्या माध्यमातून. भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वकरंडक T20 स्पर्धेत नेदरलँड संघाचा तब्बल 95 धावांनी पराभव करीत आपला सलग दुसरा विजय साजरा केलेला आहे. भारताने 20 षटकात 5 गडी बाद 209 धावांचा डोंगर उभा केला होता. प्रत्युत्तरात नेदरलँड संघाला 114 धावांवरच रोखण्यात भारतीय महिला संघाला यश आलेलं होतं. या सामन्यात देखील भारतीय महिला फिरकी गोलंदाजीने आपली छाप पाडली. श्रीचरणीने आपल्या फिरकी गोलंदाजीने तब्बल 4 बळी घेतले आणि भारताचा असामान्य विजय साजरा केला. तर शेफाली वर्माने देखील 3 बळी घेत तिला साथ दिली. शेफालीने फलंदाजी देखील चांगली कामगिरी करून आपण फॉर्ममध्ये असल्याचे दाखवून दिलेले आहे. प्रथम फलंदाजी करताना या सामन्यात देखील स्मृती मंधानाने आपली उपयुक्तता सिद्ध करून सलग दुसरे अर्धशतक झळकावले. स्मृतीने 47 चेंडूत 11 चौकार व एका षटकासह 74 धावा केल्या, तर शेफाली वर्माने 38 चेंडूत 10 चौकारांसह 55 धावांची खेळी केली. तसेच 3 बळी देखील मिळवले. मधल्या फळीत ऋचा घोषने आक्रमक 20 धावा करत भारताला द्विशतकी मजल मारून देण्यात तिने सिंहाचा वाटा उचलला. नेदरलँडला हे आव्हान पेलवलं नाही. त्यांची कर्णधार बबेटे लिडे 28 धावा आणि हिथर सिग्रेस 21 धावा यांनी थोडीफार झुंज दिली, पण ती अपयशी ठरली. भारताच्या नंदिनी शर्माने देखील मोक्याच्या वेळी 3 बळी मिळवलेले होते. आक्रमक अर्धशतक झळकावणाऱ्या स्मृती मंधानाला सामनावीराचा बहुमान देण्यात आला. अशा रीतीने विश्वकरंडक 2026चा इंग्लंड येथे चालू आहे आणि भारतीय संघाने पहिला सामना पाकिस्तान विरुद्ध जिंकला होता आणि आता दुसरा सामना नेदरलँड संघाविरुद्ध जिंकला आहे. म्हणजे भारताची विजयी मोहीम कायम आहे. भारताला आता पुढे अजून 3 सामने साखळी सामन्यात खेळायचे आहे. त्यामुळे पुढच्या सामन्यात भारताची रणनीती काय असणार आहे, भारतीय संघ विजयी हॅट्रिक करणार का, त्याचप्रमाणे भारतीय संघामध्ये काही बदल होतील का तोच पुन्हा संघ भारतीय संघात खेळेल, मैदानावर खेळेल, असे एक ना अनेक प्रश्न क्रीडाप्रेमींना पडलेले आहेत. आता भारतीय संघ विजयी लय कायम ठेवते का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. सलग 2 विजय मिळवून भारतीय संघाचा महिलाचा आत्मविश्वास दुणावलेला आहे. तसेच हरमनप्रीत देखील चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्यामुळे नक्कीच T20 विश्वकरंडक भारतीय संघच जिंकणार असे क्रीडाप्रेमी आता म्हणू लागलेले आहेत. आता बघूया पुढील सामन्यात भारतीय महिला संघ नेमका कसा खेळतो. चॅनलला नवीन आला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. असेच T20 विश्वचषक करंडक स्पर्धेबाबत भारतीय संघाची कामगिरी आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळेल.